कर्माचा सिद्धांत. लेखक हिराभाई ठक्कर. अनुवादक बळवंत शंकर काशीकर. वाचक मनीषा. भाग 7. बघूया मोक्षमार्ग प्रगतीत कोणता अडथळा येतो तो. भौतिक नियमाप्रमाणे जोपर्यंत एखाद्या जड वस्तूवर कोणतीही शक्ती काम करीत नाही तोवर ती वस्तू आहे त्या अवस्थेत स्थिर अवस्थेत पडून राहते व एखादी गतिमान वस्तू असेल तर त्याला जोवर काही अडथळा येत नाही तोवर ती सतत गतिमान राहते. वैज्ञानिक या अवस्थेला स्थिती सातत्य असे म्हणतात. अंतराळात सोडलेली वस्तू फार काळ वर उडू शकत नाही, कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण तिला सतत पृथ्वीकडे आकर्षित करीत असते. त्यामुळे अंतराळात सोडलेल्या वस्तूची गती हळूहळू कमी होते व ती शून्यावर आल्यावर ती वस्तू परत पृथ्वीवर येऊन आदळते. आध्यात्मिक विज्ञानालाही हाच नियम लागू पडतो. आपल्या चैतन्याला आध्यात्मिक गतीला एक शक्ती सतत मागे खेचीत असते, पण ती शक्ती म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसून आपली संसारी भोगांची आसक्ती, स्त्री पुत्राधिक आसक्ती, गाडी बंगला, विविध भोगांचे आकर्षण, कीर्तीची हाव ह्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या सतत आड येतात. ऑक्सिजन भरलेले बलूनसुद्धा जोपर्यंत चारी बाजूंनी अनेक दोरखंडांनी बांधून ठेवलेले असते तोवर ते हवेत उडू शकत नाही. जसे जसे आपण एक एक दोर कापत जातो तसे तसे ते बलून बंधनातून मुक्त झाल्याने आकाशात उडण्यासाठी धडपड करू लागते व शेवटचे बंधन म्हणजेच दोरखंड कापल्यावर तत्काल अनंतात ते झेप घेते. त्याचप्रमाणे जरी आपण सतत अध्ययन, उपासना, भक्ती इत्यादी साधने करून मानसिकदृष्ट्या आपली आध्यात्मिक प्रगती केली तरीही जोवर आपली संसारातील आसक्ती कमी होत नाही तोवर आपण मोक्षमार्गात झेप घेऊ शकत नाही. जसजशी आपली विषयासक्ती कमी होईल तसतशी आपली आध्यात्मिक प्रगती होईल व आसक्ती पूर्ण नष्ट झाल्यावर आपण मोक्षाचे अधिकारी होऊ. आता बघूया कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग काय असावे. परमात्मा प्राप्तीचे 3 मार्ग आहेत: कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग. जीव ज्या मार्गाचा अधिकारी असेल त्याची जशी लायकी पात्रता असेल त्या मार्गाने तो गेल्यास त्याची प्रगतीच होईल व तो शेवटी आपल्या गंतव्य स्थानी पोहोचेल. अर्जुन कर्ममार्गाचा अधिकारी होता, पण गीतेच्या पहिल्या अध्यायात त्यांनी संन्यास घेण्याची इच्छा भगवंतांजवळ प्रदर्शित केली. परंतु त्याचा कर्ममार्गाचा अधिकार जाणून भगवंतांनी त्याला संन्यास घेण्यापासून परावृत्त केले व कर्ममार्गानुसार युद्धास प्रवृत्त केले. विदुर भक्तिमार्गाचा अधिकारी होता, म्हणून महाभारत युद्धाच्या वेळी त्याला भगवंतांनी तीर्थयात्रेला जाण्याचा सल्ला दिला. उद्धव ज्ञानमार्गाचा अधिकारी होता, म्हणून त्याला भगवंताने 11 स्कंदात ज्ञानमार्गाचा उपदेश केला. आजारी माणसाच्या रोगानुसार वैद्य एखाद्या रोग्याला केवळ दही खाऊन राहण्यास सांगतो, तर दुसऱ्या रोग्याला सांगतो की तू थोडेही दही खाता उपयोगी नाही, अन्यथा मृत्यू ओढवेल. याचप्रमाणे जीव ज्या मार्गाचा अधिकारी असतो त्या मार्गाने गेल्यास त्याचे कल्याणच होते, कारण अंततः 3ही मार्ग माणसाला एकाच ठिकाणी पोहोचवतात. कोणताही मार्ग अनुसरला तरी त्याला परमात्म्याची प्राप्ती ही होतेच. सर्व देवम नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. कोणत्याही नदीतून आपण प्रवास केला तरी शेवटी समुद्र दर्शन हे घडणारच. अहमदाबादहून बडोदे मार्गे गेले तर ब्रॉड गेजने दिल्लीला पोहोचता येते. अहमदाबादहून मेहसाणा मार्गे गेले तरी मीटर गेजने दिल्लीला पोहोचता येते. मार्ग ब्रॉडगेज असो की मीटर गेज असो, शेवटी दोन्ही प्रवासात दिल्लीलाच पोहोचतात. मद्रासहून कलकत्त्याला जावयाचे असेल तर जलमार्गे बोटीने, शुष्कीने आगगाडीद्वारा व हवाई मार्गे विमानाने जाता येते. ज्याची जशी आवड व पात्रता त्याप्रमाणे जो तो माणूस आपला मार्ग निवडू शकतो. जनकादी राजांनी कर्ममार्गे मुक्ती मिळवली. नरसिंह मेहता, मीराबाई, व्रजगोपी यांनी भक्तिमार्ग अनुसरला, तर अक्रूर, उद्धव, शंकराचार्य यांनी ज्ञानमार्गाने आपले लक्ष गाठले. प्रत्येक जण आपापल्या अधिकारानुसार व आवडीनुसार वागतो. नरसिंह मेहता भक्तिमार्गी होते,
परंतु भक्तिमार्गही नंतर ज्ञानमार्गालाच मिळतो. नरसिंह मेहता हे भक्तिमार्गी खरे, परंतु त्यांच्या कवनात शुद्ध ज्ञानच ओसंडून भरलेले दिसते. ते म्हणतात, अखिल ब्रह्मांड माम एक तू श्रीहरी, जुजवे रूपे अनंत भासे, वेद तो एम वदे श्रुती, स्मृती शाख दे, कनक कुंडल मही भेद न होए, घाट घडिया पची नाम रूप जुजवा, अंते तो हेम होय. कर्ममार्ग हा धोपट राजमार्ग आहे. अशिक्षित, सुशिक्षित, ज्ञानी, अज्ञानी असे सर्व प्रकारचे जीव या मार्गावरून डोळे मिटूनही निश्चिंतपणे प्रवास करू शकतात. त्यात कोणाच्याही पतनाचे भय नाही. शास्त्र व संत यांचे आज्ञेनुसार न्याय, नीती व धर्माने वागून स्वतःचे नियत कर्म करता करता जीवाचे प्रत्येक कर्म भक्तिरूप बनून जाते. हजामत करता करता सेना न्हावी, कसायाचा धंदा करता करता सजन कसाई, गाडगी मडकी घडवता घडवता गोरा कुंभार, मळा शिंपता शिंपता सावता माळी इत्यादी अनेक सामान्य माणसे कर्ममार्गात शास्त्र व संत यांच्या आज्ञेप्रमाणे वागल्याने त्यांचे प्रत्येक कर्म भक्तिमय झाले व ते महान संत म्हणून कीर्ती पावले. मंत्र म्हणत म्हणत शंकरावर अभिषेक करता येत नसला तरीही हरकत नाही, पण मातेने आपल्या मुलाला न्हाऊ घालताना जर अशी भावना केली की मी शंकर भगवानावर अभिषेक करीत आहे, तर तिचे ते न्हाऊ घालणे सुद्धा भक्तिमय बनेल. पण जर एखादी माता आपल्या मुलाच्या स्वच्छतेवर लक्ष न देता दिवसभर शिवलिंगावर कळशा भरून भरून पाणी ओतीत राहिली, तर तिला शिवभक्तीचे काही फळ मिळणार नाही. उलट ती आपल्या मुलाच्या उपेक्षेच्या पातकाची धनी होईल. भक्तिमार्ग हा कर्ममार्गापेक्षा जरा कठीण असा मार्ग आहे. भक्ताला गीतेच्या 12व्या अध्यायातील पूर्वी सांगितलेली भक्त लक्षणे आत्मसात करणे आवश्यक आहे. ज्ञानमार्ग हा एकदम कहान परंतु गुंतागुंतीचा व आचरण्यास कठीण आहे. गोस्वामी तुलसीदास सांगतात, ज्ञानपंथ कृपाण कै धारा. ज्ञानमार्गावरून चालणे हे तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखे अत्यंत कौशल्याचे व धोक्याचे काम आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा पक्क्या रस्त्याचा मार्ग बहुधा दूर पल्ल्याचा असतो. अशा ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी गल्लीबोळातून जाणारा जवळचा मार्ग असतो. पण त्यासाठी जर एखाद्या वाटाड्याचे सहाय्य घेतले नाही तर माणूस गल्लीबोळातच फिरत राहून वाट चुकण्याची अधिक शक्यता असते. आणि त्याचप्रमाणे ज्ञानमार्गात एखादा समर्थ गुरु मार्गदर्शन करण्यास मिळाला नाही तर साधक गंतव्य स्थानापर्यंत न पोहोचता चक्रव्यूहात सापडण्याचीच अधिक शक्यता आहे. आता बघूया भक्त व ज्ञानी. भक्त हा मांजरीच्या पिल्लाप्रमाणे असतो, तर ज्ञानी हा माकडिणीच्या पिल्लाप्रमाणे असतो. मांजरीच्या पिल्लांचे डोळे जन्मानंतर 7 दिवसपर्यंत उघडतही नाही. मांजरी त्यांना आपल्या तोंडात धरून 7 ठिकाणी फिरवते. मांजरीचे पिल्लू आपल्या आईची अनन्य शरणागती स्वीकारते. कधी मांजरी आपल्या पिल्लांना विझलेल्या चुलीत ठेवते, तर कधी पाणी तापविण्याच्या रिकाम्या तपेल्यात ठेवते. पिल्लांना काहीच समजत नाही, पण त्यांच्या आईला त्यांची फार काळजी असते. आपल्या भक्ताची भगवंत अशीच चिंता वाहत असतो. माकडिणीच्या पिल्लांना माकडीण कुठे जाईल याची चिंता असते. माकडीण उडी मारणार असे दिसले की पिल्लू लगेच तिच्या पोटाला बिलगते. माकडीण एका फांद्यावरून दुसऱ्या फांद्यावर उडी मारते तेव्हा पिल्लू तिला घट्ट पकडून घेते, अन्यथा खाली पडण्याची त्याला भीती वाटते. माकडीण पिल्लांना पकडीत नाही, ते काम पिल्लांना स्वतःलाच करावे लागते. मांजरीला तिचे पिल्लू जितके प्यारे असते तितकेच माकडीणीलाही आपले पिल्लू प्यारे असते. दोघींच्या वात्सल्यात फार फरक नसतो, पण वागणुकीत मात्र असतो. आई लहान मुलाला कडेवर घेऊन फिरते, तर मोठ्या मुलाचा हात धरून त्याला आपल्याबरोबर फिरवते. गोस्वामी तुलसीदास भगवंतांचे शब्द सांगतात, मोरे प्रौढ तनय समज्ञानी. ज्ञानी हा माझा मोठा मुलगा आहे, तर भक्त हे माझे लहान बालक आहे. ज्ञानी भगवंतांचे ध्यान करतो, तर भगवंत भक्ताची काळजी करतो. अर्थात दोघांवरही भगवंतांची कृपा ही सारखीच असते. आता बघूया प्रत्येक मार्गातील जीवात्म्याचे भगवंतांशी अलग अलग कसे नाते असते ते. कर्ममार्गी जीव म्हणतो मी भगवंतांचा आहे. भक्तिमार्गी जीव म्हणतो भगवंत माझा आहे. ज्ञानमार्गी जीव म्हणतो मी व भगवंत एकच आहेत.
लग्नानंतर मुलगी सासरी जाते तेव्हा म्हणते, मी माझ्या नवऱ्याची आहे. नवऱ्याने बटाट्याची भाजी कराव्यास सांगितली तर बटाट्याची भाजी करते. भेंड्याची भाजी करायला सांगितली तर ती भेंडीची भाजी करते. नवरा ज्या रंगाची साडी नेसावयास सांगतो त्या रंगाची ती साडी नेसते. अमक्या घरी जायचे नवरा म्हणाला तर त्या घराची तीच जाते. तमक्याच्या घरी जाऊ नको असे सांगितले तर त्या घरी तीच जात नाही. नवरा सांगेल तेच आणि तेवढीच ती करते. ती म्हणते, मी माझ्या नवऱ्याची बायको आहे. ती स्त्री जेव्हा मध्यम वयाची 2-3 मुलांची आई होते तेव्हा तिने नवऱ्याला सांगितले की अमुक वस्तू आणावयाची आहे तर त्याला ती वस्तू आणावी लागते. तिने सांगितले की अमुक वस्तू आपल्या घरात नको तर नवरा ती आणूच शकत नाही. तिने सांगितले की अमुक ठिकाणी आपल्याला जावयाचे आहे तर नवऱ्याला तिच्याबरोबर जावेच लागते. आणि तिने सांगितले की अमुक घरी तुम्ही गेलेले मला आवडणार नाही तरी तो नवरा तिथे जाणे टाळतो. लग्नानंतर लगेचची भूमिका पालटून मध्यम वयाची झाल्यावर ती म्हणते, नवरा माझा आहे. हा झाला भक्तिमार्गी जीव. तीच स्त्री जेव्हा वयस्क होते आणि नवराही म्हातारा होतो तेव्हा म्हातारा म्हातारी दोघे एकरूप होऊन जातात आणि ती म्हणू लागते, हे आणि मी काही दोन नाही हो, ज्ञानमार्गी जीव. हा झाला. सुरुवातीस ती स्त्री म्हणत होती, मी नवऱ्याची आहे. नंतर सांगू लागली, नवरा हा माझा आहे. आणि आता ती म्हणते, हे आणि मी एकच आहोत. याचा अर्थ असा की त्यांच्यातील द्वैत भावना समाप्त होऊन दोघांचे अद्वैत होते. आता दोघांचे असे अद्वैत झाल्यावर नवऱ्याचा अपमान बायकोला आपलाच अपमान वाटतो आणि बायकोचा अपमान नवरा आपलाच अपमान समजतो. ही स्थिती दोघात आल्यावर त्यांच्या मुलाने वडिलांना काही प्रत्युत्तर केले तर तिला ते खपत नाही. मुलाचा तिला राग येतो आणि त्यांची सून सासूला काही अपमानास्पद बोलली तरी नवरा रागाने लालबुंद होतो, कारण आता म्हातारा म्हातारी दोघे एकरूप झालेली असतात. त्यांचे अद्वैत आता झालेले असते. याचप्रमाणे कर्ममार्गी जीव म्हणतो, मी भगवंताचा आहे. भगवंतांच्या आज्ञेनुसार तो आपली सर्व कर्मे करतो. त्याचे प्रत्येक कर्म भक्ती बनून जाते. तोच जीव कालांतराने जेव्हा भक्तिमार्गाचा अधिकारी होतो तेव्हा म्हणतो, भगवंत माझा आहे. भक्ताच्या इच्छेप्रमाणे भगवंताला करावे लागते. भक्ताने सांगितले की माझा रथ हाकल तर भगवंत रथ हाकतो. इतकेच काय, पण भक्ताच्या रथाचे घोडे थकले की भगवंत त्यांचीही सेवा चाकरी करतो. भक्ताने म्हणजे नरसिंह मेहता यांनी हुंडी लिहिली तर भगवंताला ती स्वीकारली जाईल याची खबरदारी घ्यावी लागते. भक्ताने म्हणजे दामाजी पंत यांनी दुष्काळग्रस्तांकडून सरकारी धान्यांचे कोठार लुटविले तर भगवंताला त्याचा महार बनवून राजाला धान्याचे पैसे भरावे लागतात. कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग यात द्वैत राहते. कर्ममार्गी म्हणतो, मी भगवंतांचा. भक्तिमार्गी म्हणतो, भगवंत माझा. पण कर्ममार्गी व भगवंत तसेच भक्तिमार्गी व भगवंत हे दोघे वेगळे राहतात. त्यांच्यातले द्वैत कायम राहतेच. पण ज्ञानमार्गात मात्र ज्ञानी व भगवंत एकरूप होऊन जातात. ज्ञानी म्हणतो, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मा आहे. जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य अद्वैत होते. याचप्रमाणे कर्ममार्ग, भक्तिमार्ग व ज्ञानमार्गद्वारा अधिकार परत्वे जीवात्मा आपली क्रियमाण प्रारब्ध व संचित अशी सर्व कर्मे समाप्त करतो व परमात्म्याची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती करून घेतो. मोक्ष प्राप्त करणे हा प्रत्येक जीवात्म्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सनातन निरंतर सुखाची प्राप्ती याचेच नाव मोक्ष होय. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अशा प्रकारे भाग 7 येथे पूर्ण झाला.